थोडंसं निवांत बसावं म्हटलं तर कुठे टाईम भेटतो हो. काही ना काही काम राहूनच जातं. घरचं कसं असतं माहीतच आहे ना तुम्हाला. एवढे सारे भांडे पेंडिंग होते घासायचे माझे. चला म्हटलं पटपट भांडे घासून घ्या. पटपट घासले भांडे आणि वॉश पण करून घेतले. 2 दिवस झालं फ्रीजमध्ये पेंडिंग सीझन स्पेशल वस्तू होती. त्याच्याकडे काही लक्षच देणं होत नव्हतं. ही आहे ती फेवरेट वस्तू म्हणजेच तुरीच्या शेंगा. सासूबाईंनी गावाकडून 2 दिवस झालं पाठवल्यात. पण मला काही ते शेंगाचे सोले काढायला वेळ भेटला नाही किंवा त्याचं काही वेगळं करून खायला वेळ भेटला नाही. आज फायनली काढला त्याच्यासाठी टाईम. आज काही झालं तरी चालेल पण सोले मात्र काढायचेच होते मला. याला आमच्या गावाकडे छोला म्हणतात. जे म्हणजे खलबट बनवतात ना त्याला छोला म्हणतात. खरंच खूप भारी लागतं ते. आणि एक दाणे काढत होते मी. ते म्हणतात ना कष्ट केल्याशिवाय फळ भेटत नाही. सेम असंच आहे. याचे एवढेसेच झाले होते. मग मी एक वस्तू बनवते. दुसरी त्याची माझी फेवरेट आहे ती. ओळखू शकता का सांगा बरं काय बनवते मी. छान कढईमध्ये थोड्याशा कढई ठेवली. शेंगा टाकल्या. 2-3 ग्लास त्याच्यात मी हे बघ पाणी टाकते आहे. 1 ग्लास 2 ग्लास 3 ग्लास पाणी टाकले. थोडंसं म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं. असं काही अंदाजा नाही येत आता. वरून थोडंसं मीठ टाकलं. गॅस आधीच ऑन केला होता. झाकून ठेवलं. 10 मिनिटानंतर चेक केलं. हे शेंगा उकळल्या नव्हत्या. त्याला उकळीच्या शेंगा म्हणतात. तेवढ्या बाहेर लागतात ना खूपच भारी. शेंगा खाल्ल्यानं थोडी पोट भरणार आहे. स्वयंपाकाला पण लागायचं होतं मला. तुरीची डाळ घेतली. थोडीशी चांगली वॉश करून घेतली. स्पेशली मला टोमॅटो ह्या डाळीमध्ये म्हणजे शिजवतानाच आवडतं. कोण कोण टाकतं नक्की कमेंट करा. हळद टाकली आणि कुकरचं झाकण ठेवून इकडे शेंगा उकळत होत्या आणि इकडे कुकर चालू ठेवलं. मग नंतर अजून 10 मिनिटांनी पाहिलं. हे बघा किती छान ब्राऊन ब्राऊन कलर आलेला आहे. म्हणजे थोडंसं ब्राऊन झाल्या का शेंगा कळतं की शेंगा उकडलेल्या आहेत. खायला छान लागतात टेस्टी. मग काय गरम गरम मला बिलकुल म्हणजे वेटच करायचा नव्हता. घेतली. पोळत होती थोडी शेंग पण खाल्ली. एवढी जबरदस्त लागत होती ना. खूप छान. तुम्ही पण ट्राय करा. बाय बाय.